सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचे लोक सोमवारी अगदी वेगानं पुढे जातील. नोकरी करणाऱ्यांसाठी बदली किंवा विभाग बदलाची सूचना मिळू शकते. तुमची प्रगती पाहून अगदी सर्व लोक थक्क होतील. बॉसच्या अपेक्षांवरती तुम्ही अगदी खरे उतरणार आहात. सकारात्मक बातमी मिळण्याचे तुम्हाला योग असून अपार आनंद होईल. फ्रीलान्समध्ये जर तुम्ही काम करत असाल तर चांगला प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे. अनावश्यक खर्चांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा, म्हणजे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी ऑफिसमध्ये कौतुकाचा योग आहे. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने दुप्पट वेगानं तुम्ही काम कराल. नोकरी व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुमच्यासाठी वेळ चांगली आहे. नोकरीमध्ये तुमच्या बोलण्यानुसार प्रोजेक्टमध्ये बदल होतील. व्यवसायामध्ये एखादी नवीन डील तुमची होऊ शकते. दस्तऐवज तुम्ही जपून ठेवा. दरम्यान भागीदारीमध्ये मतभेदाची देखील शक्यता आहे, परंतु समजूतदारपणे काम केलं तर समस्या येणार नाही. तुमच्या घरामध्ये वातावरण हे ठीक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. संघर्षानंतर त्रासातनं काही दिलासा मिळाल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. वाढत चाललेल्या आर्थिक कष्टातनं थोड्या प्रमाणात तरी तुम्हाला मुक्ती मिळण्याचे योग आहेत. प्रलंबित असलेला प्रोजेक्ट अचानक सुरू होऊ शकतो. प्रवासाचा तुम्हाला योग आहे, परंतु त्यामध्ये लाभ दिसतोय. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज ऑफिसमध्ये जरा जास्त धावपळ राहील. एखादा प्रोजेक्ट तातडीनं तुम्हाला पूर्ण करून द्यावा लागेल. टीमवर्कवरती तुम्ही बारीक लक्ष द्या, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. कामासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागला तरी चालेल, परंतु काम अगदी चोख करा. मेहनतीचं तुम्हाला उत्तम फळ मिळेल, यात काही शंका नाही. व्यवसायामध्ये नियोजन आणि व्यवस्थापनावरती भर देणं गरजेचं आहे. तुमच्या घरातील वातावरण हे अत्यंत सकारात्मक राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक हे स्पर्धेच्या क्षेत्रातनं पुढे जाणार असून तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. वेळेनुसार तुम्हाला कामाचं नियोजन लाभदायक आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुमची कामं पटापट मार्गी लागतील. लोकांवरती तुमचा बोलण्याचा उत्तम प्रभाव पडेल. मुलांच्या काही जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. सतत जर तुम्ही काम करत असाल तर तुमचे आहार आणि आरामाकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज रागावरती नियंत्रण ठेवणं आणि कोणालाही अपशब्द न बोलणं चांगलं राहील. सोमवारी क्रिएटिव्ह कामामध्ये यश असून मानसिक समाधान मिळेल. विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही संयमानं वागा. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करायला सहज पुढे येईल. कुटुंबामध्ये एक प्रकारचं सुख आणि समाधान असून संध्याकाळी अचानक तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस जरा धावपळीचा असेल. त्यामुळे मेहनतीचं काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल. मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तसंच प्रभावी बोलण्याचा उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येईल. प्रवासाचा तुम्हाला योग असून त्यातून लाभ मिळेल. क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी लाभाच्या संधी असतील. जोडीदाराचं सहकार्य आणि सहवास मिळाल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीची स्थिती आज मजबूत असून प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची थांबलेली कामं पूर्ण होणार असून प्रियजनांच्या भेटीनं एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. तुमचा बँक बॅलन्स वाढल्यामुळे गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करा, परंतु सल्ला महत्त्वाचा आहे. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. आपुलकीनं वागणं आणि समजून घेणं तुमच्यासाठी अतिउत्तम राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं सावध राहणं गरजेचं आहे, कारण फसवणुकीची शक्यता दिसतीये. कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर वाद जर सुरू असेल तर मेहनत तुम्हाला जास्त करावी लागेल. सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला जास्त चक्रा माराव्या लागतील. विरोधातील षडयंत्र आज अपयशी ठरेल. सोमवारी तुम्हाला भरपूर शॉपिंग करायचं असून गृहोपयोगी वस्तूंवरती तुम्ही पैसे खर्च कराल. घरातील सुखसुविधा वाढल्यानं तुम्ही समाधानी असाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे, कारण बदलाची तुम्ही योजना आखणार असून स्पर्धा परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर उत्तम यश तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होते आणि अनावश्यक खर्च देखील तुमचा कमी होतोय. कौटुंबिक जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात. गाडी असेल तर त्याची काळजी घ्या, कारण त्यातील बिघाड हा तुमचा खर्च वाढवेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी जास्त विचार करणं कमी करा. व्यवसायामध्ये सहकाऱ्यांचा तुम्ही आदर करा. त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. काम करताना तुम्ही सावध राहा. मालमत्ता खरेदी विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा तुम्ही गांभीर्यानं विचार करा. ताणतणाव तुम्ही वाढू देऊ नका. चिडचिड कमी करा. जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सखोल अभ्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज ज्येष्ठांचा सल्ला ऐकल्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. नोकरीमध्ये आज तुम्हाला जास्त काम आहे, तेव्हा टीम वाढवण्याबद्दल वरिष्ठांना तुम्हाला विचारावं लागेल. व्यापारामध्ये तुमच्या प्रगतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी वातावरण रिलॅक्स आहे. कामानिमित्त तुम्ही प्रवास करणार आहात. प्रवासामध्ये सावध राहा, कारण चोरीची भीती आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.